आणखी एका मोठी बातमी आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन चक्का जाम आंदोलन करताय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीमधील जेलमध्ये एका आंदोलकाचा जो मृत्यू झाला होता, या दोन घटनांच्या निषेधार्थ चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। तर दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी हे आंदोलक करतायत। दरम्यान चक्का जाम आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलं आहे आणि यासाठी सर्वच जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते रस्त्यावर बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि चक्का जाम त्यांनी केला आहे। लातूर जिल्ह्यातली ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे। तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, त्याचबरोबर जेलमध्ये ज्यांचा मृत्यू झाला होता सोमनाथ सूर्यवंशी, या प्रकरणामध्ये सुद्धा न्याय करा अशी मागणी हे आंदोलक करतायत। तर आंदोलकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी, बघूयात। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा यासाठी आज लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी आज आपण लातूर अंबाजोगाई रोडवरती पाहत असाल तर या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या चक्का जाम आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना कठोर कारवाई करावी आणि त्यांचा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी मागणी या ठिकाणी करत आज आंदोलक हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आहेत आणि चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। तर आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आपल्या काय मागण्या आहेत? सकल मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी या जिल्ह्यात आज चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या हत्या घडवणाऱ्या या कटाचा जो कोणी मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड, याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा। त्याच्यातला एक जो आरोपी फरार आहे त्याला तात्काळ अटक करावी। याचबरोबर परभणी या घटनेमध्ये बळी पडलेले आपले सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे, त्या हत्या करणारे जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करावी। सध्यातील दोन्ही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे। संतोष देशमुख याच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन घरातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे आणि या गुन्ह्याचा तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही, प्रकरण जोपर्यंत निकाली निघत नाही, तोपर्यंत मुंडे बहीण भाऊ या दोघांचाही राजीनामा घ्यावा। त्या घटनेवरती कुठल्याही अधिकाऱ्यावरती अजून कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। सोमनाथ सूर्यवंशीला आणि संतोष देशमुख यांना आणि ह्या दोन्ही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।